उपनेता म्हणून, शिवसेनेचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. मध्यंतरी तुम्ही म्हणजे राज ठाकरेंनाही बरेचदा भेटला, मला वाटतं काहीतरी खिचडी खायला तुम्ही त्यांच्याकडे गेला होतात. तर नक्की कुठली खिचडी तिथे तुम्ही पकवण्याच्या प्रयत्नात होतात? तर मी राजसाहेबांना 3 ते 4 वेळा नक्कीच भेटलो आणि खरोखरच सांगतो, मी खिचडी देखील खाल्ली. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना राजकारणापेक्षा बाकीच्या ज्या गप्पा आहेत त्या राजसाहेबांबरोबर मारताना मजा येते, त्यांच्याकडनं काही शिकायला मिळतं. पण त्याच्यानंतर मनसेची कुठली खिचडी शिजत होती? नाही सांगतो ना, मनसेची काही मंडळी यांच्या मी स्वतः संपर्कामध्ये होतो. त्याच्यानंतर आमचे काही नेते मंडळी संपर्कामध्ये होती आणि दोघांची इच्छा अशी होती की आपण महानगरपालिकेला सामोरं जात असताना, आणि मग मी अनेक वेळा सांगितलंय की राजसाहेबांचा मनसे पक्ष जर महायुतीमध्ये आला तर त्याच्यासारखं आनंद नाही. म्हणजे जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शिवसेना आणि मनसे हे एकत्र येऊन निवडणूक लढते, अशा पद्धतीचा प्रयत्न त्यावेळी मी केला ना. परंतु त्याच्यामध्ये यश आलं नाही, कारण नंतर निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा द्याव्या लागतात किंवा जास्त जागा आवश्यक असतील तर त्या आम्ही देऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे ते कदाचित होऊ शकलं नसेल. पण नक्की राजसाहेबांचे जे सहकारी आहेत त्यांच्यावर पॉलिटिकल चर्चा आम्ही करत होतो. आणि मी तर जाहीररित्या सांगत होतो त्यावेळी देखील, खिचडी खायला जरी गेलो असलो तरी, की मनसे जर शिवसेनेबरोबर आली, म्हणजे आमच्या वंदनीय बाळासाहेबांचा विचार असलेल्या शिवसेनेबरोबर, तर आम्हाला देखील आनंद होईल. तर त्याच्यामध्ये लपून काय राहिलं नाही. पण त्यावेळीची जी सिच्युएशन होती ती फक्त मला खिचडी खायला गेलो हेच सांगावं लागायचं. पण आज मी अगदी खुल्या मनानं सांगितलं की त्यांचे जे सहकारी होते त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो, ते आमच्याशी चर्चा करत होते. आणि मी अनेक वेळा पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर देखील सांगितलंय. हे काय मला साहेबांनी सांगितलं नव्हतं, पण इच्छा होती की राजसाहेब आणि साहेब जर एकत्र आले तर त्याच्यातनं अजून एक चांगली मुवमेंट तयार होईल. अच्छा. पण मग त्यांना किती जागा हव्या होत्या? नाही, त्याच्यानंतर ती चर्चाच पुढे गेली नाही ना. त्याच्यानंतर काय झालं की अचानक हिंदीचा मुद्दा निघाला. आणि हिंदीचा मुद्दा निघाल्यानंतर मला असं वाटतं की युबीटीच्या काही लोकांनी राजसाहेबांचा गैरसमज करून दिला. कारण हिंदीची जी सक्ती झाली ही या सरकारनं केली नाही, हे मी जाहीरपणानं पुराव्यानिशी देखील आता सिद्ध करू शकतो. कारण त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मी होतो. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा मी आहे. जी डॉक्टर माशेलकर साहेबांची कमिटी केली त्याच्यातनं जो अहवाल आला त्याच्यामध्ये जो पॅरा टाकण्यात आला की मराठी आणि इंग्लिश बरोबर हिंदी सक्तीची केली पाहिजे, हा पॅरा आहे त्याच्यामध्ये, तो त्या सरकारचा होता. आणि तो पॅरा स्वीकारला कोणी? तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी. पण असं सांगण्यात आलं की हिंदीची सक्ती आम्ही करतोय. पण हिंदीची सक्ती आम्ही करतच नव्हतो, ती ऑप्शनल लँग्वेज म्हणून त्यांच्याकडे बघत होतो. पण नंतर आपण ते थांबवलं. परंतु या गैरसमजातनं काय झालं की युबीटी आणि मनसेमधलं अंतर नक्की कमी झालं. 2 नातेवाईक, 2 भाऊ एकत्र आले, याचा मनापासून आनंद आहे. म्हणजे ते काय राजकीय मी सांगत नाही. पण त्याच्यानंतर जो गैरसमज झाला त्याच्यामुळं युबीटीमध्ये बरोबर जाऊन खरोखरच जागा जास्त मनसेला मिळणार असतील म्हणून त्यांच्यावर अलायन्स केली असेल. त्याचा मी राजसाहेबांचा दोष असं मानतच नाही. पण जे राजसाहेबांना ब्रीफ केलं गेलं की हिंदीच्या सक्तीच्या बाबतीमध्ये, ती हिंदीची सक्ती कालही मी सांगेन, आजही सांगेन, उद्या पण सांगेन, ती आम्ही केलेली नव्हती, ती पूर्वीच्याच सरकारनं केलेली होती. परत एकदा तुमच्याच पक्षाचे मंत्री नेते